राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज भाजप आमदारांचं बौद्धिक घेण्यात आलं। भाजपचे आमदार तसंच मंत्री या बौद्धिक कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र या बौद्धिकाला दांडी मारली। शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर तसंच आमदार भरत गोगावले आणि मनीषा कांदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी सुरू झाली आहे। ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत सकाळच्या सत्रात युक्तिवाद करतात। दुपारनंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करतील। राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या 8व्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली। यावेळी धानासाठी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव मागच्या सरकारमध्ये अजितदादांनी पाठवला होता, मात्र तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस दाबून टाकला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले। शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन झाला नाही, म्हणूनच अजित पवार आमच्या बरोबर आले असंही शिंदेंनी म्हटले। फडणवीसांना विपश्यनेची गरज असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। त्याचबरोबर फडणवीसांना 2 ज्युनियरच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। तर महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसणं झाल्याचं ते म्हणाले। ही अस्वस्थता जी आहे विधान परिषदेत गिरीश महाजनांच्या फोटोवरून विरोधकांकडे सत्ताधारी आमने-सामने आले। दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबतचा महाजनांचा फोटोच एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत दाखवला। गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी खडसेंनी केली। नितीन गडकरींनी उद्घाटन केलेल्या उड्डाणपुलाची कोनशिला फोडण्यात आली। जळगावमध्ये ही घटना घडली। उद्घाटनानंतर 24 तासातच कोनशिला फोडल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। महाजन आणि अनिल पाटील यांची नावं या कोनशिलेवर नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। पुण्यात काँग्रेसच्या बॅनरची चर्चा आहे। पुण्यातील सर्व समस्यांवर एकच उपाय, तो म्हणजे काँग्रेस, अशा आशयाचे बॅनर्स पुण्यात लागलेत। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी हे बॅनर लावलेत। नवी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडले। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक विजय माने, मनोहर जोशी, दिलीप घोडेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला। इतर 107 पदाधिकारी शिंदे गटात गेलेत। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।